नमस्कार मंडळी, आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम कमी मसाल्यात चमचमीत असं बटर चिकन रोस्ट बनवणार आहोत. कोणीही सहज बनवू शकेल एवढी सोपी पद्धत आहे आणि खायला तर एवढं मस्त लागतं की 2 पोळ्या नक्कीच तुम्ही सुद्धा जास्त खाल. बॅचलरसुद्धा करू शकतील एवढी सोपी पद्धत आहे. आणि याआधी असं चिकन तुम्ही कधी खाल्लं नसेल, एवढी भारी याची टेस्ट आहे. चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर बटर चिकन रोस्ट बनवण्यासाठी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे. चिकन छान स्वच्छ धुवून घेतलं आहे. सुरुवातीला आपल्याला चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे अर्ध्या लिंबाचा रस मी पिळून घातला आहे. अर्धी वाटी दही घातलं आहे. आणि बटर चिकन रोस्ट म्हणजेच याला बटर तर लागणारच आहे. बटर मी मेल्ट करून घातलं आहे आणि तळलेला कांदा घातला आहे. नंतर इथे दिलेले मसाले, त्यात हळद, मीठ, लाल मिरची पावडर, गरम चिकन मसाला आणि काळी मिरी पावडर आणि रंगासाठी काश्मीरी रेड चिली पावडर घातले आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर. तर हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे चिकन 15 ते 20 मिनटासाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर मी इथे आले लसूण पेस्ट घालायची विसरली आहे, तर ती मी आत्ता वरून घालत आहे. सर्व मसाले घालतानाच आले लसूण पेस्ट घातली तरी चालेल. माझ्याकडून विसरली होती म्हणून मी आत्ता याच्यात लावून घेत आहे. तर 20 मिनटानंतर आपल्याला हे चिकनची रेसिपी बनवायची आहे. चिकन मॅरिनेट करून 20 मिनिट झाले आहेत. नंतर कढईत बटर घातलं आहे. भरपूर असं बटर घालायचं आहे, तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. आणि मॅरिनेट केलेले चिकन 5 मिनिटे हाय फ्लेमवर छान परतवून घ्यायचं आहे. नंतर याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लक्षात असू दे, मॅरिनेट करताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्या अंदाजानुसार घालायचं आहे. थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यानंतर एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर चिकन शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात तळलेला कांदा, भरपूर लसूण पाकळ्या घातल्या आहेत, 1 चमचा जिरे आणि रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर किंवा साधी मिरची पावडर घालायची आहे. आणि मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी न घालता ही बनवून घ्यायची आहे. इकडे चिकनसुद्धा शिजलं गेलं आहे. याच्यात ही बनवलेली मसाला पेस्ट घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मॅरिनेट चिकन केल्यामुळे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही. 10 मिनिटात व्यवस्थित चिकन शिजले जाते. ही मसाला पेस्ट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं चिकन एकदम छान चमचमीत असं दिसत आहे. शिजलं की नाही ते सुद्धा आपण चेक करून पाहूया. इथे फ्लेवरसाठी 5-6 कढीपत्त्याची पाने घातली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर इथे फोर्कच्या सहाय्याने इथे मी पाहत आहे चिकन आपलं व्यवस्थित शिजलं आहे. तर एकदा या पद्धतीने बटर चिकन रोस्ट तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खायला खूप भन्नाट लागते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. वरून मी आणखी थोडासा तळलेला कांदा आणि कोथिंबीर घातली आहे. बॅचलर मुलेसुद्धा करू शकतात. खूप सोपी पद्धत आहे. खडे मसालेसुद्धा याच्यात वापरले नाहीत. खूप कमी साहित्यात बनवून तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.